हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे लिहिले जातात. 10th स्टँडर्डला फार गरजेचं आहे. इन द सेकंड चॅप्टर पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, ज्याचं की बेस लपलाय 8th स्टँडर्ड मध्ये इनसाइड द ॲटम मध्ये. बघा, आपण बेसिक माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे की ज्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे एक ॲटम असतो, त्याचा न्यूक्लियस, त्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतो, तर शेल असतात अवतीभोवती. आता शेलची कन्सेप्ट जराशी ब्रॉड करूया. बघा, ॲटमचा न्यूक्लियस आहे, ऑलमोस्टली लक्षात ठेवायचं मोस्ट ऑफ द टाइम इन द एव्हरी टाइम ऍक्च्युली, कारण तशा टाईपच्या केमिकल रिएक्शन्स तुम्हाला 10वीला फक्त एकच आहे. इतर अनेक बाबतीत जेव्हा पण तुम्ही केमिकल रिएक्शन बनणार, बॉन्ड झालेला बघणार, कंपाऊंड फॉर्म झालेला बघणार, त्यामध्ये न्यूक्लियस मधले चेंजेस आपण ध्यानात घेत नाही 10वी पर्यंत. आपण फक्त इलेक्ट्रॉन्स आणि त्याची व्हॅलेन्सी याच्याशी संबंधित प्रकार ठेवतो. म्हणून जो न्यूक्लियस आहे तो ॲज इट इज राहतो, न्यूक्लियस मध्ये फरक पडणार नाही. मग न्यूक्लियसच्या भोवती काही शेल असतात, कक्षा असतात. आता त्या कक्षा खूप असू शकतात, 1 2 3 4, डिपेंड करतं त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे. ॲटॉमिक नंबरवरून प्रोटॉन कळणार आहे, त्यांनी प्रोटॉन एवढेच इलेक्ट्रॉन असणार आहे फॉर अ न्यूट्रल ॲटम. मग कक्षा पहिली जी असते तिचं नाव असतं के, दुसरी कक्षा तिला एल म्हणतात, तिसरी एम, मग एन, मग ओपी, क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू असं होऊ शकतं. आपण फक्त 4 शेल पर्यंतच अभ्यास इथे 10th स्टँडर्ड पर्यंत आणि ऍक्च्युली 12th स्टँडर्ड पर्यंत करत असतो. या गोष्टी तुम्हाला ध्यानात असाव्या. याच्यानंतर पुढे काय बघा, शेल्स आहेत 1 2 3 4. मग त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल शेल, म्हणजे तुमची मुख्य कक्षा याचं नाव आहे के, एल, एम आणि एन. याचा नंबर आहे 1 2 3 आणि 4. अशा आपल्याला 4 कक्षापर्यंत आपण अभ्यास करतो. मोस्टली आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4 कक्षेतच लिहितो, त्याच्यावरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 10वी पर्यंत लिहिण्याची गरज पडत नाही. नेक्स्ट, याची जी कॅपॅसिटी असते, आपण प्रिन्सिपल शेल साठी किंवा ऑर्बिट साठी आपण चिन्ह वापरतो स्मॉल एन. एका शेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे याचा फॉर्म्युला आहे, दॅट इज 2n². मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स. मग फर्स्ट शेल मध्ये जर तुम्ही n ची किंमत जर 1 टाकली, बघा इथे n ची किंमत 1 टाका, 1 चा स्क्वेअर 1, 1 * 2 इज 2, म्हणजे k मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची. सो देयर आर 2 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट, तुम्ही n ची जागी किंमत पुट करा 2, 2 चा स्क्वेअर 4, 4 * 2 इज 8. So these are 8 electrons here in the second shell. For the third shell, इथे n ची प्राइस 3 पुट करा, 3 चा स्क्वेअर आहे 9, 9 * 2 इज 18. आणि त्यानंतर फोर्थ शेल 4 चा स्क्वेअर आहे 16, 16 * 2 इज 32. So this is the capacity, the maximum capacity of the given shell. So आपल्याला कळते कॅपॅसिटी किती आहे. फर्स्ट शेलची 2, मग 8, मग 18 आणि मग 32. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रॉन फुलफिल करायला गेले, इलेक्ट्रॉन जर फिल करायला गेले एका ॲटम मध्ये, तर पहिल्या कक्षेत मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन भरता येतात, दुसऱ्यामध्ये मॅक्झिमम 8, तिसऱ्यामध्ये 18, तर चौथ्यामध्ये 32 एवढेच इलेक्ट्रॉन तुम्हाला भरता येतील. ही झाली त्याची कॅपॅसिटी. ही तुम्हाला पाठ असायला पाहिजे. आता इलेक्ट्रॉन भरण्यासाठी पण काही रूल आहेत, 2 रूल आहेत. एक असतो डुप्लेट आणि दुसरा असतो ऑक्टेट. बघा, फर्स्ट रूल आहे डुप्लेट. डुप्लेट हा रूल असतो के शेल साठी. म्हणजे प्रत्येक एलिमेंट ज्याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1 2 4 5 आहे, या प्रत्येक एलिमेंटचे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत भरतो आपण, सगळ्यात आतल्या कक्षेत भरतो, आणि त्याची कॅपॅसिटी मॅक्झिमम असते 2. जेव्हा 2 कॅपॅसिटी असते त्याला म्हणायचं डुप्लेट. काय म्हणायचं? डुप्लेट. त्यानंतरचा रूल असतो ऑक्टेट रूल. या ऑक्टेट रूलचा, ऑक्टेटचा अर्थ असतो 8. म्हणजे काय, तर पहिली कक्षा 2, दुसऱ्या कक्षेची लिमिट 8 जरी असली तर तिसऱ्या कक्षेत आपण जर 18 एलिमेंट भरायला गेलो, पण सपोज माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, मग अजून 11 इलेक्ट्रॉन मी बाहेरून घ्यायचे का? माझी एक्साइटेड स्टेट किती इलेक्ट्रॉन मला घ्यावं लागेल, तर 11 का? तर नाही. तर आपण तिसऱ्या कक्षेसाठी सुद्धा कधी कधी स्टॅबिलिटी 8 इलेक्ट्रॉनची धरतो. मग 8 इलेक्ट्रॉनला स्टेबल असण्याची कंडिशन म्हणजे त्याला म्हणायचं ऑक्टेट. ह्या 2 गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे, डुप्लेट
2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम जे की पहिल्या शेलसाठी आहे, आणि ऑक्टेट 8 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कक्षेचं लिमिट 8 आहे, पण तिसरीचं लिमिट जिचं 18 सुद्धा आहे तिची सुद्धा स्टॅबिलिटी आपण 8 वरतीच घेतो ऑक्टेट रूल नुसार. अशानुसार आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. बघा मी आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवतोय तुमच्या समोर. ॲटॉमिक नंबर 20 पर्यंतच बाळांनो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार, कारण त्याच्या व्यतिरिक्त 10वी नंतर एक वेगळ्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला 11वीला शिकायला मिळेल सायन्स घेताल तर. चला बघूया. सो बघा आपण आता इलेक्ट्रॉन्स फुलफिल करणार आहे ऍटम मध्ये. हायड्रोजन प्रत्येकाचा ऍटॉमिक नंबर आपण इथे लिहिणार आहोत त्याच्या बेसला. हायड्रोजन ऍटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉन 1 येतं आपण एकच भरणार. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2 असते. मग नंतर इलेक्ट्रॉन भरणार आपण हेलियम कडे. इलेक्ट्रॉन 2 आहेत त्याच्याकडे, ऍटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉन पण 2. नंतर आहे लिथियम ऍटॉमिक नंबर 3. आता बघा आपण पहिल्या शेल मध्ये मॅक्सिमम किती भरतो 2, आपल्याकडे 3 इलेक्ट्रॉन. सो 2 पहिल्या कक्षेत, उरलेला 1 इलेक्ट्रॉन पुढच्या कक्षेत. सिमिलरली आपण लिहिणार आहोत फॉर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि मग निऑन साठी. जर इलेक्ट्रॉन बघायला गेले बघा 2,1 इथे लिहिणार ऍटॉमिक नंबर 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे तुम्ही घरी करून बघायचं आहे. इथे 2,1 इथे 4 इलेक्ट्रॉन, 2,2, 2,3, 2,4, 2,5 असं करत करत आपण 2,6 इथे 2,7 इथे 2,8 भरणार आहोत. आपण आत्ताच बघितलं होतं की सेकंड शेलची कॅपॅसिटी 8 असते. आपण निऑन मध्ये सेकंड शेलला 8 इलेक्ट्रॉन भरले. आता याच्या नंतरचा एलिमेंट येणार आहे बाळांनो सोडियम ऍटॉमिक नंबर 11, मॅग्नेशियम ऍटॉमिक नंबर 12. आपण आता इलेक्ट्रॉन भरायला जाऊया. पहिल्या शेलची कॅपॅसिटी बरोबर 2, दुसऱ्याची कॅपॅसिटी 8, 2 आणि 8 10. आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत 11. म्हणून आपण अजून एक इलेक्ट्रॉन भरणार सोडियम मध्ये. मॅग्नेशियमला तसंच 2 मग 8 मग नंतर पुन्हा 2. अशा प्रकारे आपण भरत चालणार. मग सोडियम, मॅग्नेशियम, मग त्यानंतर ॲल्युमिनियम, मग त्यानंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, मग लास्टला जाणार आपण क्लोरीन अँड देन आर्गॉन. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18. दिस इज 2,8,7 and this is 2,8,8. Now there will be problem. आर्गॉन नंतर आहे पोटॅशियम आणि नंतर आहे कॅल्शियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19, कॅल्शियमचा 20. आता ह्याच रूलने आपण जर इलेक्ट्रॉन भरायला लागलो तर बघा बाळांनो 19 इलेक्ट्रॉन भरायचे. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, 2 आणि 8 10. तिसऱ्याची कॅपॅसिटी 18 आहे. 2 आणि 8 10 झाले. अजून आपल्याकडे राहिले 9. तुम्ही तर 9 इलेक्ट्रॉन लिहिताल, ठीक आहे लिहिला. प्रॉब्लेम येईल व्हॅलेन्सीचा. व्हॅलेन्सी काय असते? कंबायनिंग प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. एखादा एलिमेंट कोणाशी आणि किती जणांशी तो कंबाईन करू शकतो. कंबाईन करण्याकरता इलेक्ट्रॉनची कमतरता त्याची पूर्ण करावी लागते, स्टॅबिलिटी आणावी लागते. हे प्रकार तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला जमणार नाही. म्हणून आपण इथं ऑक्टेट रूल वापरणार. म्हणजे 9 ऐवजी आपण या थर्ड शेलला 8 इलेक्ट्रॉन घेऊन त्याला स्टेबल करणार आणि 1 इलेक्ट्रॉन पुढच्या कक्षेत टाकणार, जेणेकरून याच्या शेवटच्या कक्षेला इलेक्ट्रॉन किती येईल 1. कॅल्शियमला पण सेम करणार आपण 2,8,8,2, जेणेकरून आपल्याला शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आणि तिकडे शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असे तुम्हाला मिळतील. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जो फरक आहे तो मी तुमच्या समोर दर्शवला. नोट डाऊन. ओके, याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळाल्यानंतर आपण व्हॅलेन्सी हा पार्ट बघणार आहे. बघा व्हॅलेन्सी काय असते. मी आताच सांगितलं
की व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर कंबायनिंग प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटची कंबाईन करण्याची कॅपॅसिटी. हायड्रोजनकडे जर लक्ष दिलं तर बघा याच्याकडे इलेक्ट्रॉन एक आहे. आपण रूल बघितले होते स्टॅबिलिटीचे, दोन रूल, एक डुप्लेट एक ऑक्टेट. डुप्लेट म्हणजे मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन तरी असावे पहिल्या कक्षेत. बघा हायड्रोजनकडे एकच कक्षा आहे, पहिलीच कक्षा आहे, त्यात इलेक्ट्रॉन आहे एक. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 असतात, त्याला स्टॅबिलिटीला पण 2 पाहिजे, त्याच्याकडे एक आहे, म्हणजे अजून हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो ही त्याची कॅपॅसिटी, तो एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून त्याची व्हॅलेन्सी आपण घेणार 1. असं जर आपण लिथियम कडे पाहिलं तर 2,1, त्याच्या शेवटच्या शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. शेवटच्या शेलला शब्द असतो व्हॅलेन्स शेल, किंवा त्याला अजून एक शब्द असतो पेनल्टिमेट शेल. मग व्हॅलेन्स शेलचा जो इलेक्ट्रॉन असतो त्याला शब्द असतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपल्याला मिळते व्हॅलेन्सी. मग व्हॅलेन्स शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. बघा आपल्याकडे काय आहे मग रूल, पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असावे अकॉर्डिंग टू डुप्लेट. मग 2 तर इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे. आता ऑक्टेटच्या रूल नुसार त्याच्याकडे पाहिजे होते 8 इलेक्ट्रॉन. किती आहेत, 1. मग 8 पाहिजे, 1 आहे, मग 7 घ्यायचे का. बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात, कॉमन असतात, आपल्याला कळायला पाहिजे. त्याला 2 ऑप्शन आहे, एक तर तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. बाळांनो इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, काही जणांचं म्हणणं असतं सर आम्हाला 7 घ्यायचे, तुम्ही 1 द्यायचं म्हणता आम्हाला 7 घ्यायचे. द रिझन इज की सायन्स मध्ये जे टर्म्स आहेत आयोनायझेशन एनर्जी सारख्या, ज्या तुम्हाला वयापेक्षा जरा पुढच्या आहेत, पण एक छोटं उदाहरण सांगेल. सपोज माझ्या घरी 1 खुर्ची आहे, तुमच्या घरी 7 खुर्च्या आहेत, ज्याच्या घरी 8 खुर्च्या आहेत त्याच्या घरी संगीत खुर्चीचा खेळला जाऊ शकतो. आता माझ्या घरून मला 1 खुर्ची देणं आहे किंवा तुमच्या घरून 7 खुर्ची आणायची आहे. 7 खुर्च्या आणायला माझा वेळ, पैसा आणि तेवढीच मेहनत खर्चला जाणार आहे, पण 1 खुर्ची द्यायला मेहनत कमी लागणार आहे. हे लक्षात आपण घ्यायचं आहे, हे गणित बाळांना डोक्यात ठेवायचं आहे. जे परवडतं ते करायचं आहे. 7 इलेक्ट्रॉन घ्यायला सोपे नाहीयेत, पण 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, म्हणून हा 1 इलेक्ट्रॉन देणार. मग देणार म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 असणार, देतोय म्हणून +1, घेतलं असतं तर -1. बघा फ्लोरीन, त्याच्यापूर्वी ऑक्सिजन कडे बघूया. ॲटॉमिक नंबर 2,6, लास्ट शेल. व्हॅलेन्स शेल मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत 6. डुप्लेट पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, आहेत. ऑक्टेट रूल नुसार 8 पाहिजे होते, त्याच्याकडे 6 आहे. मग बाळांनो आता इथं पुन्हा एकदा कन्सेप्ट येणार, 8 पाहिजे होते, 6 आहे. 2 ऑप्शन, 2 द्या, 2 घ्या किंवा 6 द्या. मग त्याने त्याचे 6 इलेक्ट्रॉन द्यायचे की 2 घ्यायचे, काय परवडेल बरं, 2 घ्यायला. मग 2 इलेक्ट्रॉन घ्यायला परवडतात, म्हणून व्हॅलेन्सी असणार त्याची -2. फ्लोरीनची व्हॅलेन्सी 2,7, 1 घ्यायचा आहे, 7 द्यायचे. काय परवडतं, 1 घ्यायला, म्हणून फ्लोरीनची व्हॅलेन्सी 1, घेतोय म्हणून -1. पण निऑन बद्दल जर बघितलं तर ॲटॉमिक नंबर त्याचा 10, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8, इलेक्ट्रॉन 8 आहेत लास्ट शेल मध्ये, म्हणून त्याची व्हॅलेन्सी बघा. ऑक्टेटही फुलफिल आहे, अलीकडचं फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन तेही फुलफिल आहे. दोन्ही शेल जर कंप्लीट स्टेबल जर आहेत तर त्याची व्हॅलेन्सी येणार बाळांनो 0, कारण तो इलेक्ट्रॉन देणारही नाही आणि घेणारही नाही, त्याला व्हॅलेन्सी कुठल्याही प्रकारे त्याची असणार नाही. कंबाईन करण्याची त्याची प्रॉपर्टी बिलकुल नसणार आहे, असं आपल्याला इथे दिसून येतं. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांच्या व्हॅलेन्सीज काढता आले पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट. आणि म्हणून आपल्याला पोटॅशियमची व्हॅलेन्सी बाळांनो 1 मिळणार, तर कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 मिळणार. व्हॅलेन्सीज 1, 2, 3, 4 प्लस मायनस मध्ये सुद्धा -3, -2, -1 आणि 0 अशी असते. डिपेंड करतं किती द्यायचे आणि किती घ्यायचे. लक्षात ठेवा, देणे घेण्यात जो आकडा मोठा असेल ती व्हॅलेन्सी घ्यायची नाही, जो आकडा छोटा आहे ती व्हॅलेन्सी तुम्हाला घ्यायची. ऑक्टेटचा रूल 8 इलेक्ट्रॉन वरती डिपेंड ठेवायचा आणि डुप्लेटचा रूल हा पहिल्या शेल साठी 2 इलेक्ट्रॉन साठी डोक्यात ठेवायचा. बस तुम्हाला एवढंच करण्याची गरज आहे. बघा या व्यतिरिक्त काय, एकदा व्हॅलेन्सी काढली की त्यांची कंबायनिंग जमली पाहिजे. काय असते कंबायनिंग, आपण या सगळ्यांची व्हॅलेन्सी एकदा लिहून घेऊया. चला ट्राय करूया. सो व्हॅलेन्सीज बघा, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, हिलियम 2, 2, लिथियम
2,1 बेरिलियम 2,2 बोरॉन 2,3 तर बघा बाळांनो, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुन्हा एकदा लिहून काढलेत 1 पासून तर 12 पर्यंत. आपण आता लास्ट शेल वरती बघूया. लास्टला याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. बघा पहिलीच कक्षा 1 इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 पाहिजे. पहिल्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन कमी पडला तो एक घेणार म्हणून व्हॅलेन्सी किती येणार बाळांनो? -1. इलेक्ट्रॉन 2 आहे, पहिली कक्षा आहे, कॅपॅसिटी 2च डुप्लेट रूल नुसार. मग जेवढे पाहिजे होते तेवढे त्याच्याकडे जर असले तर त्याची व्हॅलेन्सी ऑलमोस्ट किती येणार? 0. इलेक्ट्रॉन घेणार आहे नाही, देणार आहे नाही. लिथियम शेवटी इलेक्ट्रॉन 1, इथे 2, इथे 3, इथे 4. बघा आता पहिल्या शेलला जर 2 इलेक्ट्रॉन आहे तर नंतरची जी स्टॅबिलिटी असते ती 8 इलेक्ट्रॉनची असते. मग जर 1 असतील तर ऑप्शन काय? 1 द्यायचा आहे, 7 घ्यायचे. 2 असल्यावर ऑप्शन काय? 2 देऊ शकतो तर 6 घेऊ शकतो. परवडतं काय ते करायचं आपल्याला. बघा आता मी सांगितलंय खुर्ची तुम्हाला कुणाची परवडते ती बघा, खूप जास्त घ्यायला की द्यायला, खर्च जास्त आपल्याला करायचं नाही. सो व्हॅलेन्सी येणार याची +1, याची +2, याची +3, याचा +4. आता +4 बद्दल एक खासियत अशी असते की 4 इलेक्ट्रॉन असल्यावर दोन्ही होऊ शकतं. 4 दिलेही जातात, 4 घेतलेही जातात. बाय द वे आपण 10th स्टँडर्डचा सायन्स पार्ट 1चा जो 9वा चॅप्टर आहे त्यामध्ये आपण बघणार आहे की खरोखर 4 एवढा चार्ज सहन करणं कार्बन सारख्या छोट्या ॲटमला हे सहन होत नसतं. ते नेमकं काय कारण आहे आपल्याला ते उद्या बघायचं आहे, ते पुढे जाऊन बघायचं आहे. सध्या आपण लक्षात ठेवायचं की व्हॅलेन्सी 1 2 3 4 असते. 4 प्लस किंवा मायनस दोन्ही लिहिता येते. 4 व्हॅलेन्सीला काही आवश्यकता नसते. जसे तुमच्याकडे 5 इलेक्ट्रॉन येतात, आता 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, तुमच्याकडे 5 आहेत. आता घ्यायला 3 पाहिजे आणि द्यायला 5 पाहिजे. जर घ्यायला 3 कमी आहेत तर तो नक्कीच 3 घेणार, म्हणून व्हॅलेन्सी येणार -3. 6 आहेत, 2 घ्यायचे 6 द्यायचे, व्हॅलेन्सी -2. फ्लोरीन -1. आणि निऑन बद्दल पुन्हा एकदा तेच, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 2,8, पहिल्या शेलला 2, दुसऱ्याला 8. डुप्लेट नुसारही तो स्टेबल आहे आणि ऑक्टेट नुसार सुद्धा तो स्टेबल आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी येणार बाळांनो 0. अशा प्रकारे तुम्हाला ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत सगळ्यांची व्हॅलेन्सी काढता आली पाहिजे. एकदा व्हॅलेन्सी काढली की तुम्ही फॉर्म्युला बनवू शकता एका 8वीच्या विद्यार्थ्याप्रमाणे. बघा त्याला नोट डाऊन करून घ्या, मनाने तुम्हाला देखील व्हॅलेन्सी काढता आली पाहिजे. बघा प्लस व्हॅलेन्सीचा अर्थ असतो की इलेक्ट्रॉन तो विथड्रॉ करू शकतो, म्हणजे स्वतःच इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो. तर मायनस व्हॅलेन्सीचा अर्थ असतो की तो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करू शकतो, तो त्याला इलेक्ट्रॉनला घेऊ शकतो. ही कॅपॅसिटी आपल्याला कळते. मग मोस्टली असं असतं की जे इलेक्ट्रॉन देत असतात म्हणजे जे पॉझिटिव्हली चार्ज होतात, बघा इलेक्ट्रॉन दिला, इलेक्ट्रॉन्स गेले, प्रोटॉन न्यूट्रॉन ॲज इट इज होते. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या न्यूट्रल मध्ये सेम टू सेम असते. जर इलेक्ट्रॉन दिला त्याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज उलटून इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त झाले, त्याच्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणून इलेक्ट्रॉन देणं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज येणं आणि इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे निगेटिव्ह चार्ज येणं. बघा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो ते कॅटायन असतात आणि मोस्टली त्यांना आपण मेटल्स म्हणतो. एलिमेंटचं कन्व्हर्जन होत असतं इनटू मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. त्यापैकी मेटल असतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टरवाले, जे इलेक्ट्रॉन द्यायचं काम करतात. नॉन मेटल ते असतात जे इलेक्ट्रॉन घ्यायचं काम करतात. आणि मेटलॉइड या दोघांमधलं काम करत असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह किंवा इलेक्ट्रो निगेटिव्ह अशा कोणत्याही शब्दाचा मारा आपण करत नाही. सो दिस इज ऑल अबाउट. आपण यानंतर केमिकल फॉर्म्युलेज कसे बनवायचे व्हॅलेन्सीवरनं ते बघूया. सो मी जर तुम्हाला एखादा केमिकल फॉर्म्युला बनवायला लावला तर फक्त फॉर्म्युला बनवायचा. 8वीच्या वर्गात फक्त फॉर्म्युले बनवायचे.
त्याचं नाव वगैरे लिहायचं नाही, पण तसं नाहीये. 9वीला जो चौथा चॅप्टर आहे त्यामध्ये आपण नाव लिहिणं सुद्धा शिकतो. बघा इथं फक्त आपल्याला फॉर्म्युला बनवायचा व्हॅलेन्सीवरनं. सपोज माझ्याकडे पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन, दुसरा आहे ब्रोमीन, नंतर माझ्याकडे एलिमेंट आहे सोडियम, दुसरा एलिमेंट आहे ब्रोमीन. सिमिलरली माझ्याकडे एलिमेंट आहे मॅग्नेशियम, दुसरा एलिमेंट आहे ब्रोमीन. ब्रोमीन ऐवजी बाळांनो आपण आपल्या ओळखीचा घेऊया क्लोरीन, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर माझ्याकडे एलिमेंट आहे ॲल्युमिनियम आणि एलिमेंट आहे क्लोरीन. मला यांचा फॉर्म्युला बनवायचा आहे. नेमकं काय फॉर्म्युला येतो H आणि Cl चा? कसं काढणार आपण फॉर्म्युला? हायड्रोजनची व्हॅलेन्सी काढून घ्या. ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉन 1 म्हणजे व्हॅलेन्सी +1. हायड्रोजनची व्हॅलेन्सी त्याच्या खाली लिहा +1. क्लोरीन ॲटॉमिक नंबर त्याचा 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार बाळांनो? 2,8,7. बघा त्याच्या शेवटच्या शेलला इलेक्ट्रॉन किती आहे? 7. म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याला लागतोय ऑक्टेट स्टॅबिलिटी दाखवण्यासाठी, म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 घ्यायचा, म्हणून व्हॅलेन्सी येणार -1. ऑलमोस्टली जे मी फॉर्म्युले बनवायला शिकवतोय त्यात एकाची व्हॅलेन्सी +1 असणार, ते म्हणजे एकाची व्हॅलेन्सी प्लस तर दुसऱ्याची मायनस असणार. प्लस मायनस सिम्बॉलची इथे आपल्याला इफेक्ट नाहीये. ॲटॉमिक नंबर पार्ट असला तर हे जरा सोपं जातं. व्हॅलेन्सी पार्ट असणं सुद्धा गरजेचं असतं. बाय द वे व्हॅलेन्सी पार्ट करण्याऐवजी जागच्या जागी काढता आली पाहिजे, हे बेसिक आतापर्यंत झालं पाहिजे. व्हॅलेन्सी 1-1 आहे, मग याची व्हॅलेन्सी त्याला द्यायची, त्याची व्हॅलेन्सी याला द्यायची, आणि अशा प्रकारे H1 आणि Cl पण 1. फॉर्म्युला बनणार HCl. सिमिलरली सोडियम आणि क्लोरीन. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2,8,1. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, 2,8,7. याची व्हॅलेन्सी शेवटी एक इलेक्ट्रॉन म्हणून +1, क्लोरीनची पण -1. क्लोरीनची पहिलेच -1 आलेली आपली. सो याला 1 याला 1. फॉर्म्युला झाला NaCl. पुढे आपण असाच फॉर्म्युला बघू. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12, 2,8,2. याची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे 1. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी बघा, शेवटच्या शेलला 2 इलेक्ट्रॉन आहे, सो व्हॅलेन्सी असणार 2. 6 घ्यायचे आणि 2 द्यायचा आहे, म्हणजे 2 द्यायला परवडेल. आता काय करायचं? मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी क्लोरीनला द्यायची, क्लोरीनची व्हॅलेन्सी मॅग्नेशियमला द्यायची. फॉर्म्युला जरा नीट बघा बघा. मॅग्नेशियम 1 तर क्लोरीन 2. बघा मॅग्नेशियम 1 तर क्लोरीन 2. MgCl2 हा मॅग्नेशियमचा फॉर्म्युला तयार झाला. AlCl3 ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13, 2,8,3. क्लोरीन व्हॅलेन्सी 1 आहे, पाठ आहे आपल्याला. इलेक्ट्रॉन नुसार शेवटच्या शेलला जर 3 इलेक्ट्रॉन तर त्याची व्हॅलेन्सी येणार 3. सो 3 याला, 1 याला, याची व्हॅलेन्सी त्याला, त्याची व्हॅलेन्सी याला. सो ॲल्युमिनियम बघा किती मिळतोय 1, आणि क्लोरीन किती मिळत आहेत आपल्याला 3. सो AlCl3. 9वीला गेल्यानंतर चौथ्या चॅप्टरच्या सगळ्यात शेवटी एक निळा चार्ट पाहायला मिळेल बाळांनो. त्यामधून तुम्हाला कळेल की Cl वरती जर मायनस चार्ज असेल तर त्याला आपण क्लोराइड म्हणतो. त्यानुसार जर नाव घ्यायचं झालं तर आपण या कंपाऊंडचे बघा नाव काय घेणार आहे. त्यानुसार आपण कंपाऊंडचे नाव घेणार आहे हायड्रोजन क्लोराइड HCl. याचं नाव घेणार आहे आपण सोडियम क्लोराइड NaCl. याचं नाव घेणार आहे Mg मॅग्नेशियम, Cl फॉर क्लोराइड. Cl2 घेतला की 3 घेतला आता महत्त्वाचं नाही. इथे क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 होती म्हणून त्याला आपण क्लोराइड म्हणतो. जरा फॉर्म्युला बघा MgCl2 मॅग्नेशियम क्लोराइड, AlCl3 ॲल्युमिनियम क्लोराइड. अशा प्रकारे त्याला ऍक्च्युली 2 म्हणल्यावर डाय आणि 3 म्हणल्यावर ट्राय असे शब्द वापरता येतात. पण महत्त्वाचं असतं एखादं नाव जर आलं तर त्याचं सिम्बॉल लिहिता आलं पाहिजे, फॉर्म्युला लिहिता आलं पाहिजे. HCl, NaCl, MgCl2, AlCl3 बाळांनो हे कंपाऊंड आहेत. आता हे एलिमेंट नाही आहेत. नेमकं एलिमेंट आणि कंपाऊंड यामध्ये काय फरक असतो हा फरक मी तुम्हाला माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. आजचा हा जो व्हिडिओ होता हा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेणं आणि त्याच्या आधारावरती फॉर्म्युला बनवणं हेच होतं असं मला सांगायचं. तर या व्यतिरिक्त मी काही तुम्हाला होमवर्कसाठी काही क्वेश्चन्स देतोय, ते तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघायचे आणि त्याचा आन्सर आपापल्या ग्रुपवरती टाकायचा आहे. बघा
बाय द वे त्याच्यासाठी मी अजून एक तुम्हाला प्रकार सांगणार, तो म्हणजे असा, जर मी घेतला एक एलिमेंट कार्बन आणि दुसरा घेतला जर मी एलिमेंट ऑक्सिजन, कार्बन ॲटॉमिक नंबर 6 2,4, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 2,6, याची व्हॅलेन्सी आहे 4, त्याची व्हॅलेन्सी आहे 2. बाळांनो जर व्हॅलेन्सी जर एकमेकाची जर डिवाइड करता येत असेल तर डायरेक्ट डिवाइड करू शकता, कॉमन डिवाइड. याला 2 1 जा 2, बे का बे, याला बे दोन्ही 4, म्हणजे कार्बन घेताना घ्यायचा 1, ऑक्सिजन घ्यायचे 2, फॉर्म्युला होईल CO2. आपण नाव घेणार त्याचं कार्बन डायऑक्साइड. तुम्ही असंही करू शकता. फॉर्म्युले बघा काही देतोय तुम्हाला लिहून बघायचे. फॉर्म्युला बनवायचा मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचा, ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजनचा, सोडियम आणि ऑक्सिजनचा. त्यानंतर बाळांनो फॉर्म्युला बनवायचा तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजनचा, एक कार्बन, हायड्रोजन किती घ्यायचे तुमच्यावर डिपेंड करतं. त्यानंतर आपण फॉर्म्युला घेणार नायट्रोजन आणि हायड्रोजनचा, आणि त्यानंतरचा आपण बघणार आहे सो ऑक्सिजनच्या कंपाऊंडला ऑक्साइड्स म्हणतात, हायड्रोजनच्या कंपाऊंडला हायड्राइड्स म्हणतात. हे जे मी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन सारखे एलिमेंट लिहितो त्यांना हॅलोजन्स म्हणतात, हे तुम्हाला 10वी ला शिकायला मिळणार आहे. आणि यानंतर तुम्ही कंपाऊंड लिहायचा कॅल्शियमचा क्लोरीन सोबतचा. सो हे सगळं तुम्हाला होमवर्क मध्ये करायचं आहे. इथपर्यंत आपण आपलं लेक्चर असू देऊया. ओके, थँक्यू.